नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुमचं जर स्वप्न असेल वर्दी मिळवण्याचं किंवा तुम्हाला एक असा बेस्ट गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर सिंपल आत्ता जो व्हिडिओ आपण पाहणार आहोत तो आहे की भारतीय तटरक्षक म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड। याच्यामध्ये मित्रांनो काही वेकेन्सी आलेल्या आहेत। त्यामध्ये सिंपल मिनिमम जर क्वालिफिकेशन आपण पाहिलं तर 10वी पास असणे इथं गरजेचं आहे। बाकी पोस्टनुसार बाकी क्वालिफिकेशन जे आहेत ते होत गेलेत। कसा अप्लाय करायचं आहे, फॉर्म कसा आहे, त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन कसे आहेत, त्याच्यानंतर जे बाकी फिजिकल कसं असणार आहे, लेखी कसं असणार आहे, याच्याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्हाला आर्मी झालं, नेव्ही झालं, एअरफोर्स झालं, आपली SSGD म्हणजेच पॅरामिलिटरी झालं किंवा आपली महाराष्ट्र पोलीस भरती याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा तुम्हाला ह्याबद्दल भरती करण्यासाठी नॉलेज हवं असेल, सिंपल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक अपडेट रोज मिळत जाईल। तर मित्रांनो, सुरू करत आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघता फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन आहे, तुम्ही ते बघू शकता की जॉइन इंडियन कोस्ट गार्ड अँड असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी कमर्शियल पायलट लायसन्स अँड टेक्निकल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रिकल फॉर 2022 बॅचसाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो। तर बघूया आपण कशा प्रकारे काय आहे ते। तर यामध्ये ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन फ्रॉम 6 ते 17 डिसेंबर, म्हणजे 6 तारखेला सुरू झाले, 17 डिसेंबर शेवटची तारीख आहे मित्रांनो। आणि आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते 28 डिसेंबर दिवशी आपल्याला 28 डिसेंबरपासून आपल्याला इथे मिळणार आहे। तर सिंपल हे नोटिफिकेशन आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता की इंडियन कोस्ट गार्ड आर्मेड फोर्स द युनियन ऑफर्स चॅलेंजिंग कॅरियर ऑफ यंग अँड डायनॅमिक इंडियन मेल फिमेल कॅन्डिडेट्स फॉर वेरियस ब्रांचेस ॲज Assistant Commandant Group A Gazetted Officer. Registration of online application will be through Coast Guard recruitment website. म्हणजे ही जी आपली जॉईन इंडियन कोस्ट गार्ड.gov.in याच्यावरती जी काय आपली पूर्णपणे प्रोसेस आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची ती याच्यावरती होणार आहे। यामध्ये जर एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता जर आपण पाहिली तर अशा प्रकारे असणार आहे। जे जनरल ड्युटी आहे मित्रांनो, यासाठी तुमची जी जन्मतारीख आहे ते 1997 ते 2001 या दरम्यान तुमची जन्मतारीख असणं इथं गरजेचं आहे। तर हे मित्रांनो नीट लक्षात घ्या, कारण की भरपूर स्टुडंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारतात की सर आम्ही पात्र आहोत का। तर इथे जी तुम्ही बघू शकता जी जन्मतारीख दिलेली आहे म्हणजे 1 जुलै ते 30 जून या दरम्यान तुमची जन्मतारीख असेल 1997 ते 2001 तरच तुम्ही हे फॉर्म भरू शकता। यामध्ये जे काय फक्त मेल इथे तुम्ही मेल कॅटेगरी आहे जे ती इथे अप्लाय करू शकते। यामध्ये तुम्हाला कुठलेही बॅचलर्स डिग्री म्हणजे तुमचं कोणतीही बॅचलर डिग्री असणे तर गरजेचं आहे। मिनिमम 60% मार्क, दॅट इज 1 सेमिस्टर टू 8 सेमिस्टर फॉर द BTech कोर्स फर्स्ट इयर टू लास्ट इयर फॉर बॅचलर डिग्री कॅन्डिडेट्स वेरियर ॲप्लिकेबल। म्हणजे तुमचं जर किंवा BTech असेल कोर्स 1 वर्षाचा, जर किंवा तुम्ही ॲपियर जरी असाल मित्रांनो तरी तुम्ही इथे ॲप्लिकेबल आहात। यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स सब्जेक्ट अप टू इंटरमिडिएट टू क्लास 12 म्हणजे 12वीला तुमचं मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स असणं इथं गरजेचं आहे, असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर एक कमर्शियल पायलट एंट्री जे आहे ते 1997 ते 2003 जर तुमची बर्थ डेट असेल तर तुम्ही इथे मेल फिमेल जर असाल तर इथे ॲप्लिकेबल आहात। यासाठी सिंपल तुम्हाला काय आहे तर कॅन्डिडेट्स होल्डिंग करंट व्हॅलिड कमर्शियल पायलट लायसन्स तुमच्याकडे असणं इथं गरजेचं आहे। इश्यूड व्हॅलिड बाय डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन 12th पास, फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स विथ 60% मार्क इन ॲग्रीगेट। म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे पायलटचं जे काय आहे ते, आणि तुमच्याकडे सिव्हिल एव्हिएशनचा कोर्स असणं इथं गरजेचं आहे। तुमचं जे काय आहे ते 12वी पास असणं इथं गरजेचं आहे, 60% मार्क फिजिक्स आणि मॅथमध्ये। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेक्निकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल जे पोस्ट आहे मित्रांनो। यामध्ये सिंपल तुमची जन्मतारीख 1997 ते 2001 असणं इथं गरजेचं आहे। त्यानंतर नेक्स्ट आपण डिग्री पाहिली तर इंजिनिअरिंग डिग्री विथ 60% मार्क इन ॲग्रीड ऑर शुड हॅव पॅसेड सेक्शन A and B एक्झामिनेशन फॉर द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडियन अँड एनी ऑफ द डिसिप्लिन लिस्टेड बिलो। म्हणजे तुम्ही यापैकी एखादी डिग्री असणं इथं गरजेचं आहे। इंजिनिअरिंग ब्रांच नवल आर्किटेक्चर ऑफ, त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन और इंस्ट्रुमेशन अँड कंट्रोल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और पॉवर इंजिनिअरिंग और पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अशी तुमची डिग्री असणे इथं गरजेचं आहे। ऑल ऑफ द अबाउट टर्म अप इन मस्ट बी रेकग्नाइज बाय द इंडियन काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन। अशा प्रकारच्या तुमच्या जर डिग्र्या असतील मित्रांनो तर तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहात। यामध्ये शॉर्ट सर्व्हिस अपॉइंटमेंट आहे, म्हणजे शॉर्ट सर्व्हिस अपॉइंटमेंट ॲज द असिस्टंट कमांडंट इज द पिरियड ऑफ 8 years विच मे बी एक्झिटेड टू 10 years अँड फर्दर एक्झिटेबल टू अप टू 14 years अशा प्रकारे यांनी इथं सांगितलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे अप्पर एज इलेक्शन 5
वर्ष तुम्हाला एज रिडक्शन आहे SC ST आणि 3 वर्ष आहे तुम्हाला OBCसाठी. त्यानंतर मॅक्झिमम 5% रिडक्शन जे आहे ते SC ST आहे. म्हणजे 12वी क्लासचे तुमचे जे काही 60% मार्क आहेत ते जर तुम्ही SC STमध्ये असाल तर 55% ही चालून जातील. इन्कम सर्टिफिकेट ऑफ EWS ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्मॅट. तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फॉर्मॅटमध्ये तुमचं EWS सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. वॅकन्सी जर इथं पाहिलं मित्रांनो, GD असिस्टंट कमांडसाठी 30 वॅकन्सी आहेत. CPL म्हणजेच जे पायलट लायसन्स त्यासाठी 10 वॅकन्सी आहेत. टेक्निकल इंजिनिअरिंगसाठी 6 वॅकन्सी, टेक्निकल इलेक्ट्रिकसाठी 4 वॅकन्सी. टोटल जर आपण पाहिलं मित्रांनो तर 40 + 10 म्हणजे जवळजवळ 50 वॅकन्सी इथे आहेत मित्रांनो. ॲडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही इथे बघू शकता. तुमच्याकडे हे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला कसं करायचं आहे तर जे 6 डिसेंबरपासून आपल्याला ते 17 डिसेंबरपर्यंत हे अप्लाय करायचे. त्यासाठी सिंपल तुम्हाला जी वेबसाईट सांगितली ती वेबसाईट तुम्हाला इथे बघायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव इथे ॲड करायचं जे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ही तुमच्या 10वीची सर्टिफिकेट जी काय असेल ते लिहायचे. आपल्या मदरचं किंवा फादरचं जे काही नाव आहे ते आपल्याला ते सेम लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इंडिकेट एक्झॅक्ट पर्सेंटेज 12वीला जे काय तुमचे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला तिथं इंडिकेट करायचे आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट टू चूज एनी वन व्हेन्यू. तुमचे जे काही ऑप्शन डिस्प्लेड जे येतील तुम्हाला ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID मोबाईल नंबर पूर्णपणे परफेक्ट तिथं द्यायचा आहे. त्यानंतर तुमची कास्ट जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर जर तुमचं OBC नॉन क्रिमिनल असेल तर NCL असेल तर तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये ते सबमिट करायचं आहे. पूर्णपणे जे काय आहे ते तुम्हाला ऑनलाईन इथे सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट एनी पोस्ट टू अप्लाय एनी द फॉलोइंग्स. तुम्ही जी काय तुमची पोस्ट असेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. म्हणजे असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी किंवा असिस्टंट कमांडंट कमर्शियल पायलट लायसन्स किंवा असिस्टंट कमांडंट इंजिनिअरिंग. त्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्यात. आय ॲग्री बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे डिस्प्ले होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला जे काय तुमचा फोटोग्राफ आहे JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 200 DPI तुम्हाला इमेज क्वालिटीमध्ये तो अपलोड करायचा आहे. त्यासाठी सिंपल 10 KB ते 40 KBच्या आसपास तुमचा तो फोटो असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट सॉल्व बी इन्शुअर दॅट डाटा इज चेकेड बिफॉर क्लिकिंग सबमिट बटन. सबमिट बटन क्लिक करायचे. तुम्हाला पूर्णपणे तुमचा डाटा ओके आहे का हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी इन्स्ट्रक्शन अशा प्रकारे दिलेले आहेत. तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत काय लागणार आहेत हे तुम्हाला जेव्हाही तुमच्याकडे हे सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्ही इथे ते पाहू शकता. सिंपल तुम्हाला काय लागणार आहे की तुमचा जो फोटोग्राफ आहे तो तुमचा 3 महिन्यापेक्षा जुना नसावा. त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, तुमचं बाकी डिग्रीचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर बाकी जे काय आहे म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि बाकी NCC सर्टिफिकेट असेल किंवा गेमचं सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे शो करावे लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे डेट ऑफ ओपनिंग वगैरे ह्यांचे त्यांनी पूर्णपणे आपल्याला माहिती दिलेली आहे. शेड्यूल टू प्रिलिमिनरी सिलेक्शन एक्झामिनेशन जी असणार आहे मित्रांनो ती एक्झामिनेशन जी पूर्णपणे आहे ती 28 तारखेला आपलं ॲडमिट कार्ड सुरू होईल. त्याच्यानंतर म्हणजे नेक्स्ट मंथ आपली एक्झामिनेशन सुरू होईल. जर आपण पाहिलं तर इथे पूर्णपणे गोवा, चेन्नई, कोलकाता आणि नोएडा इथे जे काय आहे ते 4 यांनी सेंट्रल दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्हाला जे काय आहे ते सिलेक्शन कसं होणार आहे काय आहे ते पूर्णपणे नोटिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला 2 कॉपीज ऑफ कम्प्युटर जनरेटेड प्री फिल्ड ऑनलाईन ॲडमिट कार्ड फॉर म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही परीक्षेला जाताल तेव्हा तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड, पासपोर्ट साईज फोटो ॲडमिट कार्ड असणं इथं गरजेचं आहे. अलॉंग विथ कलर पासपोर्ट साईज फोटो 3 महिन्यापेक्षा कमी नसावा म्हणजे जुना नसावा. त्याच्यानंतर तुमचं 10वी पासचं सर्टिफिकेट, 12वी पासचं सर्टिफिकेट मार्कशीट हे दोन्ही असणं इथं गरजेचं आहे. ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट विथ द सेमिस्टर इयर्स मार्कशीट ऑफ BTech ग्रॅज्युएशन विथ CPA CGPA कन्व्हर्शन पर्सेंटेज मार्क ऑफ युनिव्हर्सिटी हे असणं इथं गरजेचं आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे तुमचा फोटो असलेला कोणताही ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, वोटर ID कार्ड किंवा कॉलेज ID कार्ड एनी अदर फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला असणं इथे गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट असणं इथं तुम्हाला गरजेचं आहे. इन्कम सर्टिफिकेट म्हणजे EWS इन्कम सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट शुड बी नॉट ओल्डर दॅन 6 मंथ म्हणजे तुमचं 6 महिन्यापेक्षा जुनं तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट नसावं. 12 तुम्हाला पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला इथे आहे ब्ल्यू बॅकग्राऊंडवाले. हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला ब्ल्यू बॅकग्राऊंडवाले 12 फोटो तुम्हाला इथे घेऊन जायचे आहेत. कॅन्डिडेट्स नॉट टू पोझिशन टू अबाव डॉक्युमेंट्स विल नॉट परमिटेड टू अपियर द रिटन एक्झाम. मग तुम्हाला रिटन एक्झामला जाताना एवढे डॉक्युमेंट जर नसतील तुम्हाला परमिट इथं केलं जाणार नाही आहे. त्यानंतर मेडिकलचं जर आपण पाहिलं तर हाईट तुम्हाला 157 सेंटीमीटर असणं इथं गरजेचं आहे. आणि बाकी जे काय GD सोडून जर बाकी जे काय पोस्ट आहेत त्यासाठी मिनिमम 162 सेंटीमीटर हाईट असणं इथे गरजेचं आहे.
त्यांनी लेग लेंथसुद्धा मिनिमम 99 सेंटीमीटर सांगितलेलं आहे मित्रांनो. वेट जर प्रॉपर पाहिलं तर हाईटनुसार तुमचं वेट एज प्लस 10% ॲक्सेप्टेबल इथं आहे मित्रांनो. चेस्ट तुम्ही पाहिलं तर मिनिमम जी काही तुमची चेस्ट असेल ती फुगवून वगैरे 5 सेंटीमीटर असणं इथं गरजेचं आहे. आय साईड 6x6 6x9 असणं असं इथं गरजेचं आहे. प्रत्येक पोस्टसाठी त्याच गोष्टी इथं दिलेल्या आहेत. टॅटूबद्दल त्यांनी सांगितलेलं की परमनंट बॉडी टॅटू आर नॉट परमिटेड. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. ऑन एनी पार्ट ऑफ द बॉडी हावेवर सर्टन टू कन्सेशन आर परमिटेड टू कॅन्डिडेट्स बिलॉंग टू द ट्रिबल एरियाज. म्हणजे तुम्ही जर आदिवासी एरियामध्ये असेल तर तुम्हाला इथे परमिटेड करणार आहेत. ते सुद्धा डिक्लेअर बाय गव्हर्नमेंट इंडिया फॉर द कॅन्डिडेट्स परमनंट बॉडी टॅटूज आर ओनली परमिटेड इन इनर फेस. म्हणजे तुमचं जर इनर फेसमध्ये कुठे असेल कपड्यांमध्ये झाकून जाणारे, म्हणजेच इनसाइड ऑफ इब्लो टू द रिस्ट अँड द रिव्हर्स साईड ऑफ प्लाम बॅक डोर्सल साईड हँड. डिटेल्स आर रिगार्ड टू अवेलेबल इन द कॉस्ट गार्ड रिक्रुटमेंट वेबसाईट. म्हणजे पूर्णपणे तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर तुम्हाला ह्या वेबसाईटवरती मिळून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे पूर्णपणे नोटिफिकेशन आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर सिम्पल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली याची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली हे डाउनलोड करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला जर हे नोटिफिकेशन हवं असेल, सिम्पल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला इंस्टाग्राम आयडी आहे, टेलिग्राम आयडी आहे, तिथे तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि त्याचसोबत तुम्हाला हा फॉर्मही मिळून जाईल. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नोटिससह, अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.